नमस्कार, मी गणेश आचल. स्वामी कृपा क्रिएशन्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, ऑल द बेस्ट या नाटकानं एकेकाळी रंगभूमीवरती इतिहास घडवला आणि खरोखरच आम्ही कॉलेजमध्ये असताना या नाटकानं आम्हाला अक्षरशः वेडं केलं होतं. नुसते एक नाही, दोन नाही, तर पुन्हा पुन्हा हे नाटक बघावंसं वाटत होतं. आणि आता अनेक वर्षानंतर, खरं तर अनेक दशकानंतर पुन्हा एका नवीन संचात आम्ही हे नाटक बघायला येतोय. आणि या नाटकामध्ये विकास पाटील हा अभिनेता आपल्यासोबत आहे. हाय विकास, तुझं स्वागत आहे. थँक्यू. आणि मुळात बिग बॉसनी एक तुझ्या जीवनात टर्निंग पॉईंट आणला. तर आता बिग बॉस नंतर जेव्हा तू मराठी रंगभूमीवर काम करतोस, तर हे नाटक मुळात तुझ्याकडे कसं आलं आणि तुझी भूमिका कशी आहे त्याचा काय विचार केलास? नक्कीच, तू जसं म्हणालास की बिग बॉस नंतर माझं हे रंगभूमीवरचं पहिलंच नाटक आहे. खरं सांगू तर रंगभूमी म्हणजे थिएटर हे माझं काय म्हणतात ना, पहिलं प्रेम आपण ज्याला म्हणतो तसं हे माझं पहिलं प्रेम आहे. कारण सुरुवात माझी नाटकातनच झाली. म्हणजे ते कॉलेजमधल्या एकांकिका स्पर्धा असतील, त्याच्यानंतर प्रायोगिक रंगभूमी असेल, त्याच्यानंतर कमर्शियल नाटकं मी जी काही केली, आणि आता ऑल द बेस्ट. त्यामुळे मी खूपच एक्सायटेड आहे या नाटकाला घेऊन. कारण एकतर हे नाटक इतकं मोठं आहे. म्हणजे ऑल दी बेस्ट, जसं तू आता म्हणालास की हे म्हणजे मराठीतली जी काही एक दिग्गज आपण 4-5 नाटकं झाली आतापर्यंत, त्यातलं हे एक नाटक आहे. आणि अशा नाटकाचा पार्ट होण्याचा संधी मला मिळते. त्याच्यामुळे खूप जेव्हा सरांनी मला विचारलं या रोलसाठी, तेव्हा मी खूप हॅपी झालो. कारण कॉमेडी कधी मी याच्या आधी केलं नव्हतं. म्हणजे आउट अँड आउट म्हणजे नाटक आलटून पालटून नावाचं एक नाटक केलं होतं, ज्याच्यामध्ये प्रसाद ओक, मी आणि सुजाता वगैरे होते. त्याचा बाज जरी थोडासा कॉमेडी असला तरी ते तसं सिरियस नाटक होतं. पण आउट अँड आउट कॉमेडी आपण ज्याला म्हणतो ती मी कधी केली नव्हती. आणि माझी खूप इच्छा होती की मला करायचं आहे. आणि या नाटकाच्या निमित्तानं मला ती एक नवीन गोष्ट करायला मिळाली. एक माझ्यातला एक ऍक्टरला एक नवीन, आपण ज्याला चॅलेंज म्हणतो, की आतापर्यंत मी ज्या पद्धतीची कामं करत आलो होतो, मग टेलिव्हिजन असेल किंवा सिनेमा असेल, इव्हन नाटकात सुद्धा, ते थोडंसं असं एक चांगला मुलगा, सिरियस मुलगा, एक चांगल्या आईचा चांगला मुलगा, बायकोचा एक चांगला नवरा, अशा पद्धतीचे कॅरेक्टर्स होते. हा, पण हे जे नाटक आहे हे बेसिकली एक आपण ज्याला म्हणतो ना की मॅड कॉमेडी. म्हणजे मॅड म्हणजे कसं की एक अंधा, एक मुका आणि बहिरा हे तिघं एका घरात राहतात आणि ते तिघं एकाच मुलीच्या प्रेमात पडतात. आणि मग त्यांच्यातली जी काही स्पर्धा आहे, मुळात त्यांच्या तिघांची जी व्यंग आहे ती लपवून तिला त्या मुलांना तिला पटवायचं म्हणा, किंवा तो हा जो सगळा बॅकड्रॉप आहे नाटकाचा, तो इतका एकतर खूप वेगळा आहे. आणि त्याची ट्रीटमेंट ज्या पद्धतीने देवेंद्र सरांनी ठेवली आहे पहिल्यापासूनच, ती खूप भन्नाट आहे. त्याच्यामुळे अशा युनिटचा पार्ट होणंच मला असं वाटतं की माझ्यासाठी ऍज अन ऍक्टर हे एक वर्कशॉप आहे. म्हणजे हे फक्त एक नाटकाचा अनुभव नसून मला खूप साऱ्या गोष्टी नवीन करायला मिळाल्या, नवीन शिकायला मिळाल्या. सरांकडनं असेल किंवा आता मयूर आहे, मनमीत आहे, ते तर लहानपणापासून हे नाटक बघत आले. त्याच्या आधी पण त्यांनी ऑल द बेस्ट 2 केलं होतं. त्यामुळे त्या टीमचा भाग होणं हे इटसेल्फ मला असं वाटतं की एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी. तू आधी ऑल द बेस्ट बघितलं होतंस? मी बघितलं होतं, पण खूप लहान होतो तेव्हा, त्यामुळे त्याच्या मेमरीज अशा मला फार शार्प नाहीयेत. 1-2 अशा गोष्टी आठवतात. पण एवढं मला माहित होतं की हे नाटक खूप लोक एन्जॉय करतात, धमाल करतात. त्यातले काही मेन पॉइंट्स पण मला लक्षात होते. त्यामुळे तसं, आणि हे नाटक जरी बघितलं नसेल माणसांनी, ज्यांनी बघितलं नाही त्यांनाही माहिती आहे की ऑल द बेस्ट हे खूप मोठं नाटक आहे. त्याच्यामुळे तो एक हे होताच. आणि जेव्हा अशा एका कॅरेक्टरसाठी महत्वाच्या जेव्हा विचारलं जातं, तेव्हा एक दडपण पण आलं होतं की यार इतक्या साऱ्या लोकांनी हा रोल, म्हणजे अंकुश दादा असेल किंवा त्याच्यानंतर ज्या लोकांनी हे रोल्स केले त्यांनी अजरामर करून ठेवले. त्यामुळे त्यांच्या बरोबर त्यांच्यासारखं त्या लेवलला जाणं आपल्याला होईल का, तर ते एक प्रेशर होतं. पण फॉर्च्युनेटली देवेंद्र सरांनी ते कुठलंच प्रेशर जाणवू दिलं नाही. मुळात आम्हाला तिघांनाही त्यांनी फ्री सोडलं की तुम्हाला जे करायचं ते तुम्ही आधी करून दाखवा, आणि मग नंतर त्यांचे जे काही इनपुट्स होते किंवा त्यांना जे अपेक्षित होतं आमच्याकडनं त्या गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्याच्यामुळे पूर्ण प्रोसेस जी होती तालमींची सुद्धा, ह्या 2 महिन्यांची, ती इतकी फुलफिलिंग होती, इतकी शिकवून जाणारी होती. त्यामुळे आता आम्ही जेव्हा प्रयोग करतोय आणि आता लोकांचा रिस्पॉन्स पण इतका सुंदर आहे, त्याच्यामुळे ती जी काही मेहनत आम्ही घेतली 2-2.5 महिने, ती आता कुठेतरी फळाला आली. आणि आता येस, आपण इतके दिवस मेहनत केली तर त्याचं कुठेतरी चीज होत आहे, ही अशी भावना आहे. त्याच मुद्द्यावर मला यायचंय की बिग बॉस हा एक महत्वाचा टप्पा आणि त्यानंतर ऑल द बेस्ट सारखं नाटक महत्वाचं. आणि तू म्हणालास प्रेक्षकांचा प्रतिसाद जो लाभतो, जे चाहते भेटायला येतात, सही घ्यायला येतात, फोटो काढायला येतात,
त्यातला एखादा अनुभव सांगशील की नाटकानंतर प्रत्यक्ष भेटायला येणं? अरे म्हणजे कुठल्याही नटाला मला असं वाटतं की नाटक करावंसं वाटतं किंवा नाटकाबद्दल इतका जिव्हाळा वाटतो, तर त्याच्या मागचं महत्वाचं कारण हे आहे की आपल्याला लाईव्ह परफॉर्म करायला मिळतं. ज्या रिॲक्शन्स लोकांच्या येतात त्या टाळ्या असतील, मग ते लाफ्टर्स असतील, ते तुम्हाला बघता येतात किंवा नाटक झाल्यावर जेव्हा लोक तुम्हाला भेटायला येतात, हा अनुभव तुम्हाला टीव्ही मध्ये किंवा सिनेमामध्ये नाही मिळत. बरोबर. तुम्ही ते एक एपिसोड शूट करता आणि मग आपापल्या घरी जाता, मग नंतर कोणाचे मेसेज. पण इथे कसं तुम्ही जे करताय त्याची दाद तुम्हाला त्या क्षणी मिळते. ही जी गोष्ट आहे ती मला असं वाटतं कुठल्याही नटासाठी एक हवीशी वाटणारी अशी गोष्ट आहे. त्यामुळे असे खूप सारे एक्सपिरियन्स, म्हणजे आता पण जेव्हा आम्ही आता 20 प्रयोगच झालेत आमचे, पण या 20 प्रयोगांमध्ये सुद्धा जे लोक मागे येऊन भेटतात त्यांची ही रिॲक्शन मला जी म्हणजे अरे दादा, विकास दादा, आम्ही तुला आधी अशा रोलमध्ये बघितलं, तू आता वेगळाच एका कॅरेक्टरमध्ये आम्ही तुला बघतोय, त्यामुळे खूप भारी वाटतंय, खूप छान वाटतंय. म्हणजे असतात ना की आपण एखादी एक इमेज तयार झालेली असते प्रत्येक नटाची, तर ती ब्रेक करण्याची संधी मला या नाटकाने दिली. आणि तसे रिस्पॉन्स पण जेव्हा लोकांकडनं येतात तेव्हा वाटते की येस, आपण जो निर्णय घेतला तो योग्य होता आणि आपण जी मेहनत घेतली ती कुठेतरी आता कारणी लागते. सगळ्याच माध्यमात तू आहेस, रंगभूमीमध्ये आहे, रियालिटी शो मध्ये आहे, मालिकांमध्ये आहेस, सर्वात जवळचं काय वाटतं? मी आता स्टेजवरच बसलोय, आपण रंगभूमीवरच बसलोय, पण मला तेच म्हणायचं की माझ्यासाठी रंगभूमी हेच पहिलं प्रेम आहे, जसं मी पहिलंच वाक्य बोललो होतो. कारण कुठल्याही नटाचा बेस आपण ज्याला म्हणतो ना, तो जर थिएटरचा असेल, नाटकाचा असेल, तर त्याला बाकीच्या कुठल्याच माध्यमात काम करताना अवघड जात नाही किंवा ते प्रेशर येत नाही. कारण रंगभूमी तुम्हाला इतकं देते, बरोबर, म्हणजे तुमच्याकडनं मेहनत करून पण घेते, पण त्याचा मोबदला म्हणून ती इतकं देते की तुम्हाला ते आयुष्यभर पुरणारं असतं. म्हणजे एक नट म्हणून तुम्हाला इतक्या साऱ्या गोष्टी त्यातनं मिळतात. त्यामुळे जेव्हा कॅमेरासमोर मी उभा राहतो किंवा कुठलं एक वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर मला जेव्हा कॅमेरासमोर करायचं असतं, तेव्हा माझ्यासाठी ते सोपं होऊन जातं, कारण मी ऑलरेडी स्टेजवर इतक्या साऱ्या गोष्टी केल्यात. त्यामुळे ऑलवेज माझं पहिलं जर प्रेफरन्स कुठला असेल तर तो नाटकालाच असतो. आगामी प्रोजेक्ट काय? आगामी प्रोजेक्ट सध्या काय झालं की हे काही पुढचे महिने मी नवीन काही घेत नाहीये. म्हणजे मी आता पूर्ण फोकस नाटकावर करतोय. प्रोजेक्ट्स येत आहेत, पण आता त्यांना हेच सांगतो की अजून एक 3-4 महिने मी पटकन काही घेणार नाही. पण सिनेमाचं एक बोलणं चालू आहे, मग त्याचं शूटिंग एक 3-4 महिन्यांनी आहे, तर ते चालू होईल. आणि नाटक तर चालूच आहे. त्यामुळे आता तशा दृष्टीने पुढची वाटचाल सुरू आहे. तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या करिअरसाठी. तुला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. विकासचे आपण आभार तर मानतोच आहोत, पण मुख्य म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मुख्य म्हणजे ऑल द बेस्ट हे नाटक जवळच्या नाट्यगृहात जाऊन बघा आणि नाटकाच्या प्रयोगानंतर सर्व कलाकारांना भेटून त्यांच्याबरोबर फोटो काढायला विसरू नका. ऑल द बेस्ट. थँक्यू.